हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। वर्ण, गज, द्रुम की सुवर्ण। वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तर द्रुम, ऑप्शन सी। वृक्ष, द्रुम, झाड, आणखी काय येईल? तरु, पादप। ठीक आहे। सुवर्णाचा समानार्थी शब्द कांचन, हेम, कनक। नेक्स्ट क्वेश्चन, हे संध्याकाळचे चित्र आहे, कंसातील शब्दाची जात ओळखा। चित्र या शब्दाची जात ओळखायची आहे। विशेषण, भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम। तर चित्र हे सामान्य नाम आहे, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न, वंशज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। पूर्वज, कनिष्ठ, अनुज की ज्येष्ठ। वंशजचा विरुद्धार्थी शब्द, तर याचा विरुद्धार्थी शब्द येईल पूर्वज, ऑप्शन ए। आणि वंशजचा समानार्थी शब्द येईल संतती। ठीक आहे। अनुज म्हणजे काय असते? लहान भाऊ, धाकटा भाऊ, कनिष्ठ भाऊ। हे कनिष्ठ आणि ज्येष्ठ हे दोन्ही शब्द शुद्ध शब्दलेखनात नेहमी विचारण्यात येतात। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते? खेडी, खेडेकरी, खेडेवाले की खेडवळ। खेडे या नामापासून बनलेले विशेषण, तर माणसे कशी असतात? खेडवळ माणसे असतात। माणसांबद्दल अधिक माहिती खेडवळ या शब्दाने सांगितलेली असते, म्हणून खेडवळ येईल तुमचं विशेषण, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा। कर्तरी, कर्मणी, भावे की समापन कर्मणी। राजा प्रधानाला बोलावतो, तर कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर राजा कर्ता आहे। कर्त्याला प्रत्यय आहे का? तर राजाला प्रत्यय नाही आहे, मग कोणता प्रयोग येईल? कर्तरी प्रयोग येईल, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते। राजाच्या ऐवजी जर इथे राणी हा कर्ता घेतला तर राणी प्रधानाला बोलावते, क्रियापद चेंज होईल। कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार चेंज होते। भावे प्रयोगात कर्माला व कर्त्याला दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे या दोघांनुसार बदलत नाही आणि हे क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते। ठीक आहे। समापन कर्मणीमध्ये ऊन हुन हा प्रत्यय असतो। करून झाले, वाटून झाले, पुरून झाले आणि कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो। षष्टीचा म्हणजे चा, ची, चे असा प्रत्यय असतो। हेमाचे पुरण वाटून झाले आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं आणि याचबरोबर क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते। ठीक आहे। त्याचे पुस्तक वाचून झाले, कर्त्याला चे हा प्रत्यय आलाय। वाचून झाले, क्रियापदाला ऊन हुन हा प्रत्यय आलाय आणि वाचून झाले म्हणजे क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवले। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा। मोराचा, रेकणे, कावकाव, कुहू कुहू की केकारव। तर मोराचे काय असते? केकारव, ऑप्शन डी। रेकणे कोणासाठी वापरतात? म्हशीचे रेकणे, कावकाव कावळ्याची, कुहू कुहू कोकिळ्याची कुहू कुहू। कुहू कुहू हा शब्द तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये पण विचारण्यात येतो। आतापर्यंत एक्झामला विचारण्यात आलेले काही ध्वनिदर्शक शब्द आपण पाहूया। घोड्याचे काय असते? खिंखाळणे। घुबडाचा घुतकार असतो। कबुतराचे, पारव्याचे घुमणे असते। हत्तीचे चित्कारणे असते। नेक्स्ट क्वेश्चन, फुलझाडांचा डॅश असतो। ताटवा, गुच्छ, बगीचा की घोस। समूहदर्शक शब्द शोधायचा आहे। फुलझाडांचा ताटवा असतो, ऑप्शन ए। गुच्छ कोणासाठी वापरतात? फुलांचा गुच्छ असतो। घोस, फळांचा घोस, द्राक्षांचा घोस। हे समूहदर्शक शब्दसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतात। प्रत्येक एक्झामला यातून क्वेश्चन विचारण्यात येतो। तर केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो। काजूंची गाठण, उसाची मोळी। त्यानंतर वेलींचा काय असतो? वेलींचा कुंज। नारळांचा ढीग, कलिंगडांचा ढीग। त्यानंतर किल्ल्यांचा काय येईल? जुडगा। पुंजका कोणासाठी वापरतात? ताऱ्यांचा पुंजका। त्यानंतर कळप, गाई गुरांचा, हरणांचा कळप। जहाजांचा
काफिला, विमानांचा ताफा, उंटांचा तांडा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला डॅश म्हणतात. बखल, बखळ, वखार की बकाळ. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात? तर बखळ म्हणतात. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असतात त्यास डॅश प्रयोग म्हणतात. कर्तरी, कर्मणी, भावे की यापैकी नाही. तर आपण कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते. तर कर्तरी प्रयोगात पाहिलं होतं. ऑप्शन ए. कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असतात आणि भावे प्रयोगात क्रियापदाचे लिंगवचन पुरुष हे कर्त्याच्या व कर्माच्या दोघांच्याही लिंगवचन पुरुषाप्रमाणे नसतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा. सावकारशाही, राजेशाही, सामंतशाही की जमीनदारशाही. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन. तर यात सामंतशाही असे म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग की समापन कर्मणी प्रयोग. रामाने रावणास मारले मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर कर्ता काय आहे वाक्यात आणि कर्म काय आहे? तर कर्ता राम, कर्म रावण, दोघांनाही प्रत्यय आहे. रामाने रावणास. भावे प्रयोग येईल. ऑप्शन ए. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसंकलिंगी असते. ठीक आहे. या प्रयोगात क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही. रामच्या जागी आपण जर कर्ता पोलीस घेतलं आणि रावणाच्या जागी जर आपण कर्म चोर घेतलं तर पोलिसाने चोरास मारले. क्रियापद बदलत नाही. भावे प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार चेंज होते. कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो, क्रियापद हे कर्मानुसार चेंज होते. समापन कर्मणीमध्ये कर्त्याला चा, चीचे, षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात. क्रियापदाला ऊन, हुना प्रत्यय असतो आणि क्रियापदातून क्रिया समाप्त झाल्याचं दर्शवलेलं असते. हेमाचे पुरण वाटून झाले, लताचा निबंध लिहून झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास डॅश म्हणतात. कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. तर आत्ताच आपण डिस्कस केलं भावे प्रयोग. ऑप्शन सी. भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या दोघांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही आणि यामध्ये क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. ठीक आहे. आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. कर्तरीमध्ये वाक्यातील कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्मणीमध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. नवीन कर्मणीमध्ये काय असते? तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर पकडला गेला, गुराख्याकडून गाय बांधली गेली. कडून हा प्रत्यय असतो नवीन कर्मणी प्रयोगामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डबके या शब्दाचे अनेक वचन शोधा. डबके, डुबकी, डबे की डबकी. डबके या शब्दाचे अनेक वचन. तर डबकी येईल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द कोणता आहे? आजन्म, यथाक्रम, प्रतिवर्ष की राम लक्ष्मण. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द. तर आपण अव्ययीभाव समासात काय पाहिलं होतं? कोणते उपसर्ग लागलेले असतात? तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर यथाक्रम, यथावकाश, यथाविधी. सो आजन्म अव्ययीभाव समास, यथाक्रम अव्ययीभाव समास, प्रतिवर्ष अव्ययीभाव समास. राम लक्ष्मण अव्ययीभाव समासात येणार नाही. ऑप्शन डी विल बी अवर करेक्ट आन्सर. अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला शब्द येईल राम लक्ष्मण. तर मग राम लक्ष्मण हा कोणता समास आहे? राम आणि लक्ष्मण, आई आणि वडील, आई वडील, भाऊ आणि बहीण, भाऊ बहीण, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू, विटी आणि दांडू. कोणत्या समासात पाहिलं होतं? द्वंद्व समास. राम लक्ष्मण हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?
कर्तरी भावे शक्य कर्मणी की समापन कर्मणी? मला जिना चढवतो. तर चढवतो क्रियापदातून सामर्थ्य दर्शवलेलं आहे. आणि जेव्हा क्रियापदातून सामर्थ्य, शक्यता, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मला जिना चढवतो, मला हे काम करवते, मला हे खाबवते. शक्यता दर्शवलेल्या आहेत, सामर्थ्य दर्शवलेलं आहे. सो शक्य कर्मणी प्रयोग. समापन कर्मणीमध्ये आपण पाहिलं होतं कर्त्याला चा, ची, चे षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात. क्रियापदाला ऊन, ऊन हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? रयत, प्रजा, नदी, नीर, प्रेम, अनुराग, राजा, नृप. समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर रयत म्हणजे प्रजा, करेक्ट आहे. राजा, नृप, करेक्ट आहे. राजा, नृप, नरेंद्र, नरेश, भूपती. प्रेम म्हणजे अनुराग, करेक्ट आहे. नदी, नीर. तर नदी म्हणजे काय आणि नीर म्हणजे काय? तर नदी म्हणजे नदी, सरिता, तटिणी, तरंगिणी. नीर म्हणजे पाणी, जल, पेय, तोय, सलील. आणखी काय येईल? जीवन. सो ऑप्शन बी येईल तुमची चुकीची जोडी. नदी, नीर ही समानार्थी शब्दाची जोडी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? चाकोरी, चकती, चक्रांकित की मळवाट? गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता काय म्हणतात? चाकोरी म्हणतात. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांतील अनेकवचनी रूप कोणते नाही? बाया, लिंबू, वासरे की सासवा? अनेकवचनी रूप कोणते नाही? तर बाई अनेकवचनी बाया येते, सासूचं अनेकवचन सासवा येते, वासरूचं अनेकवचन वासरे. लिंबू एकवचनी आहे की अनेकवचनी आहे? तर लिंबू एकवचनी आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिंबूचं अनेकवचन येईल लिंबे. लिंबू, लिंबे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग विचारानुसार चुकीची जोडी शोधा. घोडा, घोडी, वाघ, वाघीण, उंट, उंटीण, चिमणा, चिमणी. लिंग विचारानुसार चुकीची जोडी. तर तो घोडा, ती घोडी, तो वाघ, ती वाघीण, तो चिमणा, ती चिमणी. उंटचं स्त्रीलिंगी काय असते? तर उंटीण येणार नाही, सांडणी असं असते. उंट, सांडणी. सो चुकीची जोडी येईल ऑप्शन सी, उंट, उंटीण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता शब्द तण या शब्दाचा समानार्थी आहे? तट, काया, खग की इंदू? तण या शब्दाचा समानार्थी शब्द. तर तण म्हणजे काया, देह, शरीर, तनू. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तटचा अर्थ काय होतो? तीर, किनारा, काठ. खग म्हणजे खगसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. खग म्हणजे पक्षी, अंडज, विहंग येईल, द्विज येईल. इंदू म्हणजे चंद्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जहाजांचा काफिला तसा केसांचा काय असतो? पुंजका, जथा, जुडगा की ढीग? तर जहाजांचा काफिला, केसांचा पुंजका. ऑप्शन ए. केसांचा आणि ताऱ्यांचा पुंजका असतो. समूहवाचक शब्दसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जथा कोणाचा असतो? तर साधूंचा. जुडगा किल्ल्यांचा. ढीग विटांचा, कलिंगडांचा. केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो. बांबूचे काय असते? बेट असते. फुलझाडांचा ताटवा. त्यानंतर विमानांचा ताफा असतो. उंटांचा तांडा असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. अपकर्ष, यश, अबोल की निर्णायक? उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द. तर अपकर्ष येईल. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. परिकथेतील मत्स्यकन्या सुंदर दिसतात. सुंदर, परिकथा, मत्स्यकन्या की दिसतात? तर विशेषण काय येईल? तर वाक्यात नाम कोणतं आहे? तर मत्स्यकन्या. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेल्या शब्दाला म्हणतात विशेषण. मत्स्यकन्या कशा आहेत? तर सुंदर दिसतात. सो सुंदर येईल तुमचं विशेषण. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. वाक्याचा प्रकार ओळखा. जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. मिश्र वाक्य, संयुक्त, केवल की उद्गारार्थी? जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. जो तो.
तर जेव्हा दोन वाक्य जे ते, जर तर, जो तो अशा संकेतबोधक अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा मिश्र वाक्य असते. ऑप्शन ए. संयुक्त वाक्य कधी असते? तर जेव्हा दोन वाक्य आणि, व, पण, परंतु, अथवा, किंवा, शिवाय अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा संयुक्त वाक्य असते. घरात जा व पाणी आण, व या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली दोन वाक्य आहेत, सो संयुक्त वाक्य येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर हळूहळू हा शब्द कसा लिहितात? तर हळूहळू मध्ये दोन्ही वेळेला दीर्घ उकार असतात. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचा अचूक शब्द. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांपैकी विशेष नाम ओळखा. सचिन, लेख, पुस्तक की स्त्रीत्व? विशेष नाम. तर स्त्रीत्व काय आहे? स्त्री या शब्दाला तो हा प्रत्यय लागून बनलेला आहे, भाववाचक नाम स्त्रीत्व. पुस्तक काय आहे? सामान्य नाम आहे. एखाद्या ठराविक पुस्तकाचा बोध होतोय का? तर नाही, सो सामान्य नाम. लेख सामान्य नाम, कारण ठराविक लेखाचा उल्लेख नाही केला. सचिन काय आहे? तर सचिन विशेष नाम आहे. एका ठराविक मुलाच्या नावाचा उल्लेख केलाय, ठराविक मुलाचा बोध होतोय, सो ऑप्शन ए येईल तुमचं विशेष नाम. नेक्स्ट क्वेश्चन. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कविताची बहीण हुशार आहे. तर कविताची, ची, चा, ची, चे प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात? षष्टी विभक्ती येते. ऑप्शन बी. षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, च्या. पंचमी, ऊन, हून हा प्रत्यय असतो. तृतीया, ने, ए, शी. प्रथमामध्ये विभक्तीला प्रत्यय नसतो. नेक्स्ट क्वेश्चन. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग. कर्मणी अकर्मक कर्तरी की सकर्मक कर्तरी? पक्षी आकाशात उडाला. तर वाक्यात कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? तर वाक्यात कर्ता आहे पक्षी, प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल. भावे कर्मणी येणार नाही. वाक्यात कर्म काय आहे? तर वाक्यात कर्म नाही आहे, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग येईल. ऑप्शन सी. जर वाक्यात कर्म असतं तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद चेंज होते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. पक्षीच्या जागी जर आपण चिमणी हा कर्ता घेतला तर वाक्य काय होईल? तर चिमणी आकाशात उडाली, क्रियापद चेंज होते, सो हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांच्या लिंगवचनानुसार बदलत नाही आणि हे क्रियापद असते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी. ठीक आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतार्थ. कोणती जोडी आहे योग्य जोडी? तर केलेले उपकार जाणणारा कोण असतो? कृतज्ञ असतो. ऑप्शन ए येईल तुमची योग्य जोडी. कृतज्ञ कोण असतो? केलेले उपकार विसरणारा. नेक्स्ट क्वेश्चन. पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते या वाक्याचा प्रकार ओळखा. नकारार्थी, होकारार्थी, संकेतार्थी की आज्ञार्थी? पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते. तर जर तरने जोडलेली वाक्य, संकेतार्थी वाक्य. ऑप्शन सी. जर पाऊस पडला असता तर वातावरण गार झालं असतं, संकेतदर्शक वाक्य आहे, सो संकेतार्थी येईल. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. घाट, राजमार्ग, पाऊलवाट की हमरस्ता? वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता तर घाट बोलतात. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ की पूर्ण भविष्यकाळ? मी रस्त्याने जात असेन. तर भविष्यात एखादी क्रिया चालू असेल, अपूर्ण असेल तेव्हा अपूर्ण भविष्यकाळ येतो किंवा चालू भविष्यकाळ येतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. साधा भविष्यकाळ काय येईल? तर मी रस्त्याने जाईन. रीती भविष्यकाळ, मी रस्त्याने जात जाईल. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली असते तेव्हा रीती भविष्यकाळ असतो. पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य काय येईल? मी रस्त्याने गेलो असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जे शब्द आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असे म्हणतात.
आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करणारे शब्द क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी की उभयान्वयी? तर यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये शोकदर्शक येते, हर्षदर्शक येते, त्यानंतर आश्चर्यदर्शक येते, संबोधनदर्शक येते, प्रशंसादर्शक आणि विरोधदर्शक येते. ठीक आहे. अरे रे, अगबाई, वाहवा, अरे बापरे, अरेच्चा, शाबास ही सर्व आहेत केवल प्रयोगी अव्यय. क्रियाविशेषण काय असते? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेल्या शब्दाला म्हणतात क्रियाविशेषण. तो चांगला खेळतो. कसा खेळतो? तर चांगला खेळतो. खेळतो हे क्रियापद आहे आणि याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे चांगला या शब्दाने. सो चांगला येईल तुमचं क्रियाविशेषण. शब्दयोगी अव्यय काय असते? तर ज्या अव्ययांनी वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शवलेला असतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आधी, नंतर, मागे, पुढे, आत, बाहेर, पासून, पर्यंत, समोर ही सर्व आहेत शब्दयोगी अव्यय. उभयान्वयी तर मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य ही जोडलेली असतात उभयान्वयी अव्ययांनी. आणि, व, अथवा, किंवा, म्हणून, कारण, जर, तर, जो, तो, परंतु, पण ही सर्व आहेत उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अरे रे, म्हणून, अगबाई, बाहेर, वाहवा, कारण की यापैकी केवल प्रयोगी अव्यय कोणती आहेत? तर केवल प्रयोगी अव्यय कोणती असतात? तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरलेली अव्यय असतात केवल प्रयोगी अव्यय. अरे रे केवल प्रयोगी अव्यय येईल. म्हणून काय आहे? तर म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. अगबाई केवल प्रयोगी अव्यय. बाहेर, घराबाहेर शब्दयोगी अव्यय येईल. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे बाहेर. वाहवा केवल प्रयोगी अव्यय येईल. कारण की उभयान्वयी अव्यय येईल. सो यामध्ये अरे रे, अगबाई, वाहवा ही 3 आहेत केवल प्रयोगी अव्यय. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर अरे रे, अगबाई, वाहवा ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. यामध्ये म्हणून आणि कारण की ही उभयान्वयी अव्यय आहेत आणि बाहेर येईल तुमचं शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन. भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निरर्थक गोष्टी, भाषण चातुर्य, गप्पा गोष्टी की जातक कथा? भाकड कथा म्हणजे निरर्थक गोष्टी. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. किल्ल्यांचा डॅश तिने कमरेला खोचला रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? कळप, टोळी, जुडगा की घोळका? किल्ल्यांचा काय असतो? आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं होतं. किल्ल्यांचा जुडगा ऑप्शन सी. कळप कोणाचा असतो? गाई गुरांचा, हत्तींचा, हरणांचा. टोळी चोरांची टोळी, लुटारूंची टोळी. घोळका कोणाचा असतो? मुलांचा घोळका. आणखी काय पाहिलं होतं आपण? काफिला कोणाचा असतो? जहाजांचा. ताफा विमानांचा. तांडा उंटांचा. ताटवा फुलझाडांचा. लोंगर केळ्यांचा. पुंजका ताऱ्यांचा, केसांचा. ठीक आहे. हे सर्व समूहवाचक शब्द तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध शब्द ओळखा. तर आध्यात्मिक हा शब्द कसा लिहितात? तर आ आणि त्मला ह्रस्व ओलांटी आध्यात्मिक. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर आ त्मला ह्रस्व ओलांटी ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आध्यात्मिक. नेक्स्ट क्वेश्चन. पाखरे घरट्यात परतली या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग की सकर्मक भावे प्रयोग? पाखरे घरट्यात परतली. तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर वाक्यात कर्ता आहे पाखरे, याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल. कर्म काय आहे वाक्यात? तर कर्म नाही आहे म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग येईल. ऑप्शन ए. कर्ता चेंज करून बघा वाक्यातला. पाखरेच्या जागी जर राहुल घेतलं तर राहुल घरात परतला. क्रियापद चेंज होते. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे. जर वाक्यात कर्म असतं तर सकर्मक कर्तरी प्रयोग आला असता. भावे प्रयोग कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांच्या लिंगवचनानुसार चेंज होत नाही. आणि अशा वाक्यात जर कर्म असेल तर सकर्मक भावे प्रयोग असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आहुती देणे, कृतज्ञ राहणे, देवपूजा करणे की आरडाओरडा करणे? तर शंख करणे, आरडाओरडा करणे. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अशुद्ध शब्द ओळखा. पाश्चात्य, भूगोल, परीक्षा की आध्यात्मिक? यापैकी कोणता आहे अशुद्ध शब्द?
तर पाश्चात्य करेक्ट आहे. भूगोल भला दीर्घ उकार करेक्ट आहे. आध्यात्मिक आत्ताच आपण पाहिलं आ आणि त्मला ऱ्हस्व वेलांटी. परीक्षा हा शब्द कसा लिहितात? तर परीक्षामध्ये र ला दीर्घ वेलांटी असते. परीक्षा, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. परीक्षामध्ये र ला दीर्घ वेलांटी असते, इथे ऱ्हस्व वेलांटी दिलेली आहे. ठीक आहे, अशुद्ध शब्द येईल परीक्षा. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. देवीने महिषासुरास मारले. कोणता प्रयोग येईल? भावे, शक्य कर्मणी, कर्तरी की कर्मणी? देवीने महिषासुरास मारले. तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर देवी कर्ता आहे, महिषासूर कर्म आहे आणि क्रियापद मारले तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आहे. सो भावे प्रयोग येईल ऑप्शन ए. भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो आणि क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही आणि हे असते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन पाहिला होता. यशोदेने कृष्णास बांधले. भावे प्रयोग आणि वाक्यात जेव्हा कर्म असते तेव्हा सकर्मक भावे. ठीक आहे. शक्य कर्मणी काय? तर क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा दर्शवलेली असते. मला हे काम करवते, मला हे खाववते. कर्तरी प्रयोग क्रियापदे कर्त्याच्या लिंगवचनानुसार चेंज होते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यांपैकी आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन असलेले वाक्य ओळखा. पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत. झाडावर पाखरे किलबिलतात. मी 1 डझन केळी आणली. कुंडीतील रोपट्यावर फूल उमलले. आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन. तर यामध्ये आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन असलेले वाक्य आहे पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान हे आहे आदरार्थी अनेकवचन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. 19 तारखेला तुमचा जो पेपर झाला त्यामध्ये सुद्धा यावर एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन. माझ्या वडिलांनी मला धडा शिकवला. यामध्ये वडील हे आदरार्थी अनेकवचन होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. प्रयोग ओळखा. भावे प्रयोग समापन कर्मणी, नवीन कर्मणी की शक्य कर्मणी? कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. तर कडून प्रत्यय. कोणता प्रयोग? नवीन कर्मणी प्रयोग. ऑप्शन सी. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. शिपायाकडून चोर धरला गेला. धोंडूकडून गाय बांधली गेली. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणीमध्ये काय असते? तर ऊन हुन हा प्रत्यय असतो आणि कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. त्यानंतर क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. हेमाचे पुरण वाटून झाले. शक्य कर्मणी. तर क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा दर्शवलेली असते. मला हे काम करवते, मला हे खाववते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तनया, मैत्रीण, भगिनी की कांता? तर खूप वेळा एक्झामला रिपीट होणारा प्रश्न आहे. पत्नीचा समानार्थी शब्द कांता येईल. ऑप्शन डी. कांता, त्यानंतर कलत्र, दारा, जाया, त्यानंतर भार्या, अर्धांगिनी. ठीक आहे. हे सर्व शब्द आहेत पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द. कलत्र हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. पत्नीचा समानार्थी शब्द आहे कलत्र. तनया म्हणजे काय? तर मुलगी, कन्या, सुता, आत्मजा. मैत्रीण गडणी. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. गडणीचा समानार्थी शब्द मैत्रीण. भगिनी म्हणजे बहीण. नेक्स्ट क्वेश्चन, भूगोल या शब्दाचे योग्य विशेषण ओळखा. भूगर्भ, भौगोलिक, भूगा की भूगोलिक? तर भूगोलचे विशेषण येईल भौगोलिक. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व मुलांचे 5-5चे गट केले. अधोरेखित संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित? तर 1-1, 2-2, 3-3, 5-5 कोणतं संख्या विशेषण येईल? पृथकत्ववाचक. ऑप्शन सी. क्रमवाचकमध्ये काय येते? पहिला, दुसरा, तिसरा. आवृत्तीवाचक दुप्पट, चौपट, पाचपट. आणि अनिश्चित काही, सर्व, इतर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? कुंजर, सारंग, कनक, हेम, अर्णव, अनिल, भुज, बाहू. समानार्थी शब्द नसलेली जोडी. तर कुंजर म्हणजे सारंग, हत्ती. हे करेक्ट आहे. हत्तीला आणखी समानार्थी शब्द काय असतो? तर गज, नाग.
कनकचा समानार्थी शब्द हेम असतो, करेक्ट आहे. हेम कनक म्हणजे सोने, कांचन, हिरण्य, ठीक आहे, सुवर्ण. भुज म्हणजे बाहू, हस्त, कर, हात. आणखी काय येते? पाणी. पाणीमध्ये णला ऱ्हस्व वेलांटी. पाणीचा अर्थ असतो हात, हस्त. अर्णव म्हणजे काय असते? तर अर्णव म्हणजे समुद्र आणि अनिल म्हणजे वारा. सो समानार्थी शब्द नसलेली जोडी येईल ऑप्शन सी. अनिल म्हणजे वारा आणि अर्णव म्हणजे समुद्र. हे समानार्थी नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आजी पूजा करते या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमान काळ, साधा भविष्य काळ, साधा भूतकाळ की साधा वर्तमान काळ. आजी पूजा करते तर करते, करतो, वाचते, वाचतो, लिहिते, लिहितो. कोणता काळ येईल? साधा वर्तमान काळ असतो, ऑप्शन डी. रीती वर्तमान काळामध्ये काय असते? तर एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवलेली असते, घटनेची पुनरावृत्ती असते. आजी पूजा करत असते हे रीती वर्तमान काळचं वाक्य. साधा भविष्य काळ काय येईल? तर आजी पूजा करेल. साधा भूतकाळ आजीने पूजा केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कमलनयन या शब्दातील योग्य समास ओळखा. अव्ययी भाव, द्वंद्व, कर्मधारय की तत्पुरुष. कमलनयन विग्रह काय होईल याचा? तर कमळासारखे नयन, कमलनयन. कोणता समास येईल? कर्मधारय समास येईल, ऑप्शन सी. कमलनयन म्हणजे कमलासारखे नयन. त्यानंतर मुख कमल, कमळासारखे मुख, मुखचंद्र, चंद्रासारखे मुख, नरसिंह, सिंहासारखा नर. हे सर्व शब्द येतील कर्मधारय समासामध्ये. ठीक आहे. अव्ययी भाव समासात काय येते? तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी हे शब्द येतात अव्ययी भाव समासात. आणि त्याचबरोबर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द सुद्धा येतात अव्ययी भाव समासात. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर यथावकाश, यथाविधी. ठीक आहे, अव्ययी भाव समास. द्वंद्वमध्ये काय येते? बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष, आई वडील, राम लक्ष्मण. तत्पुरुषमध्ये राजपुत्र, राजाचा पुत्र, राजवाडा, राजाचा वाडा, वाघनख, वाघाचे नख, तोंडसुख, तोंडाचे सुख, गायमुख, गायीचे मुख. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कूप मंडूक या समासातील पदांचा योग्य विग्रह सांगा. कूपातील मंडूक, कूपाचा मंडूक, कूपासाठी मंडूक की कूप आणि मंडूक. कूप मंडूक या समासातील पदांचा योग्य विग्रह. तर कूप मंडूक म्हणजे कूपातील मंडूक, ऑप्शन ए. समास कोणता येईल? तर तील हा प्रत्यय लागलाय, सप्तमी तत्पुरुष समास येईल. घर जावई, घरातील जावई, युद्ध चातुर्य, युद्धातील चातुर्य, प्रसंगावधान, प्रसंगातील अवधान. तील प्रत्यय, सप्तमी तत्पुरुष समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होते तेव्हा डॅश हा अलंकार होतो. यमक, अनुप्रास, श्लेष की अपनहुती. तर कोणत्या अलंकारात आपण पाहिलं होतं एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती? कावळा काव काव का करतो, बालिश बहु बायकांत बडबडला. तर अनुप्रास अलंकार येईल, ऑप्शन बी. अनुप्रासमध्ये एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती झालेली असते. यमकमध्ये काय असते? तर रायमिंग वर्ड्स असतात. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जावे, स्वभावे रायमिंग वर्ड्स आहे, यमक आहे. श्लेषमध्ये काय असते? तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. त्यानंतर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सोबती. ठीक आहे. अपनहुतीमध्ये काय येईल? तर उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शवलेले असते. हा आंबा नाही, ही साखरच आहे. अपनहुती अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन. अमृतानुभव ग्रंथ कोणाचा आहे? मोरोपंत, संत एकनाथ, श्रीचक्रधर की संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव तर संत ज्ञानेश्वरांचा आहे, ऑप्शन डी. आणखी कोणती रचना आहे संत ज्ञानेश्वरांची? तर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी. मोरोपंत यांनी काय लिहिले? तर केकावली, हरिवंश, कृष्णविजय. हे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. संत एकनाथ, रुक्मिणी स्वयंवर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण या रचना आहेत संत एकनाथ यांच्या. नेक्स्ट क्वेश्चन. खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा. तर अर्धविराम कोणता आहे? तर ऑप्शन ए प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नाच्या शेवटी वापरतात. ऑप्शन बी उद्गार चिन्ह,
एक्सक्लेमेटरी मार्क उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी येते. ऑप्शन सी अपूर्ण विराम आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असतो किंवा माहिती द्यायची असते तेव्हा वापरतात. ऑप्शन डी मध्ये आहे अर्धविराम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कधी वापरतात अर्धविराम? तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा वापरतात अर्धविराम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रयोग ओळखा. नीलमचे भोजन करून झाले. समापन कर्मणी, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी की शक्य कर्मणी? नीलमचे भोजन करून झाले. तर करून ऊन हून हा प्रत्यय आलाय. कोणत्या प्रयोगात असतो ऊन हून प्रत्यय? तर समापन कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नीलमचे करता नीलम आहे, त्याला चे हा प्रत्यय आहे. चाची चे प्रत्यय, कर्त्याला चाची चे हा प्रत्यय असतो समापन कर्मणी प्रयोगामध्ये. आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते, करून झाले. नवीन कर्मणीमध्ये काय असते? तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला, धोंडूकडून गाय बांधली गेली. शक्य कर्मणी क्रियापदातून शक्यता दर्शवलेली असते, मला हे काम करवते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर प्रतिकूल हा शब्द कसा लिहितात? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर प्रतिकूलमध्ये तला ह्रस्व विलांटी, कला दीर्घ उकार असतो. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे. तला ह्रस्व विलांटी, कला दीर्घ उकार, प्रतिकूल. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग बदला. कवी, लेखक, ग्रंथकार, साहित्यिक की कवयित्री? तर कवी, कवयित्री येईल. ऑप्शन डी. शुद्ध लेखनामध्ये सुद्धा खूप वेळा कवयित्री हा शब्द विचारण्यात येतो. कवयित्रीमध्ये यला ह्रस्व विलांटी, त्रला दीर्घ विलांटी असते. पुढचा प्रश्न. उंटांचा डॅश असतो. ताफा, झुंबड, तांडा की कळप? समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर उंटांचा तांडा. ऑप्शन सी. ताफा कोणाचा असतो? विमानांचा ताफा असतो. झुंबड प्रवाशांची झुंबड. कळप गाई गुरांचा कळप, हत्तींचा कळप, हरणांचा कळप. त्यानंतर केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो. बांबूचे काय असते? बेट असते. फुलझाडांचा काय असतो? ताटवा असतो. किल्ल्यांचा काय असतो? जुडगा असतो. नेक्स्ट क्वेश्चन. बाबा आत्ताच कामावरून आलेले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ? बाबा आत्ताच कामावरून आलेले आहेत. तर नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे, सो पूर्ण वर्तमान काळ येईल. ऑप्शन डी. बाबा आताच कामावरून आलेले आहेत. मुलाने पुस्तक वाचले आहे. मुलाने निबंध लिहिला आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रिया आहेत, पूर्ण वर्तमान काळात असतात. पूर्ण भूतकाळात काय येईल? तर बाबा कामावरून आलेले होते. भूतकाळात क्रिया घडून गेलेली होती. साधा वर्तमान काळ काय येईल? बाबा कामावरून येतात. अपूर्ण भूतकाळ बाबा कामावरून येत होते. भूतकाळात क्रिया चालू होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? उदार, सुंदरता, माणुसकी की धैर्य? यापैकी कोणते भाववाचक नाम नाही आहे? तर धैर्य धीरला य प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. माणुसकी माणूसला की प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. सुंदरता सुंदरला ता प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. उदार हे भाववाचक नाम नाहीये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. उदारला य प्रत्यय लागला तर औदार्य हे भाववाचक नाम बनेल. ठीक आहे. शब्दांना य, ता, त्यानंतर की, पण, पणा, त्यानंतर त्व, गिरी हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. धीरपासून धैर्य, देवपासून देवपण, चांगलापासून चांगुलपणा, माणूसपासून मनुष्यत्व, मित्रपासून मित्रत्व, शत्रू शत्रुत्व, त्यानंतर श्रीमंत श्रीमंती, गरीब गरिबी, हुशार हुशारी, ही सर्व आहेत भाववाचक नामे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.